नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाही आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो थोडासा गंभीर आहे. काय झालं, गेल्या महिनाभरात मी अनेक सिनेमे पाहिले आणि अनेक वेब सिरीज पाहिल्या, अनेक मालिका पाहिल्या आणि हे सगळं पाहत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आणि ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून खरं तर आज मी आलेली आहे. असं आपण म्हणतो की प्रत्येक कलाकृतीमध्ये, मग साहित्य असू देत, सिनेमा असू देत, नाटक असू देत, लिखाण असू देत, कुठलीही कलाकृती असू दे, चित्रकला असू दे, कुठल्याही कलाकृतीमध्ये समाजामध्ये काय चाललेलं आहे, समाज मनाचा कला ही आरसा असते असं म्हटलं जातं. आणि समाजामध्ये जे चाललेलं आहे त्यातले काही जे गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपल्या कलाकृतीमधून कलाकार भाष्य करत असतात किंवा त्यांनी केलं पाहिजे. जे आत्तापर्यंत करत आलेले आहेत, समाजामधले अनेक ज्वलंत प्रश्न घेऊन कलाकृतीमधून ते प्रश्न मांडले गेलेले आहेत. आणि कलाकाराचं ते सगळ्यात मोठं मला असं वाटतं की समाजाप्रतीचं योगदान असतं की समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती तुम्ही भाष्य केलं पाहिजे. आणि तसं भाष्य आत्तापर्यंत अनेक कलाकार करत आलेले आहेत. आपल्या कलेमधून समाजामध्ये एक जाणीव पोचवणं, एक जागृती करणं, हे काम आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी केलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये अनेक कलाकारांचा सहभाग होता, त्यांच्या लिखाणातून असू दे, त्यांच्या सादरीकरणातून असू दे. तर त्यामुळे समाजामध्ये जे काय प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती भाष्य करणं हे प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य असतं किंवा ती जाणीव त्याला असली पाहिजे. जी आत्तापर्यंत आपण पाहतोय की ही जाणीव कलाकारांना किंवा लेखकांना, चित्रकर्त्यांना ही जाणीव असते आणि त्यांच्या कलाकृतीमधून हे प्रश्न नेहमी दिसत असतात. पण मला जे जाणवलं ना की आत्ता सध्या जे आहे ते सेक्शुअल प्रेफरन्सेसबद्दल खूप जास्त भाष्य केलं जात आहे. मला ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाही की ते योग्य की अयोग्य किंवा ते नैसर्गिक अनैसर्गिक काय असलं पाहिजे. ह्या हा मुद्दा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की भारताची लोकसंख्या ही कुठल्याही देशाच्या 2-3 देश एकत्र करू तेव्हा तेवढी होईल, तेवढी मोठ्या प्रमाणात आपली लोकसंख्या आहे. आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे अर्थातच कुठलीही गोष्ट आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात दिसते. जसं की हुशार लोक भारतातले खूप असतात. कारण का की लोकसंख्या इतकी आहे की त्याच्यातून जास्त हुशार प्रगल्भ लोक आपण जगाला देतो. तसंच सेक्शुअल प्रेफरन्सेस वेगळी असणारी लोकसुद्धा आपल्याकडे ऑब्व्हियसली जास्त असणार आहेत. पण म्हणजे हा एकमेव प्रश्न समाजाचा आहे का असं वाटायला लावावं इतपत त्याचं सादरीकरण ह्या सगळ्या माध्यमातून कलाकृतीतून होतं आहे. म्हणजे विषय कुठलाही असू देत, जर तुम्ही त्याच विषयावरती सिनेमा बनवला आणि तो विषय घेऊन त्याची जी समस्या आहे तो घेऊन जर सिनेमा बनवला किंवा तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं किंवा तुमचं जे काय सादरीकरण असेल त्याच्यामधून तो प्रश्न तुम्ही जर प्रगल्भपणे मांडलात तर त्याला काहीच हरकत नाही. इनफॅक्ट तो मांडला गेला पाहिजे. पण होतंय काय की विषय कुठलाही असू देत, एक नरेटिव्ह सेट केलं जात आहे. आपल्याला कसं असतं ना की काय आहे पेक्षा आपल्याला जे दिसतंय ते आहे असं आपल्याला वाटतं. आणि प्रत्यक्षात ते प्रमाण त्याचं किती आहे ह्याचा आपण विचार करत नाही. कुठलीही सिरीज पहा, कुठलाही सिनेमा पहा, आजकाल प्रत्येक ह्याच्यामध्ये विषय कुठलाही असू देत हा विषय हाताळला जातो. एक सबप्लॉट त्याच्यामध्ये घातला जातो आणि अक्षरशः तो घुसडलेला असतो. म्हणजे मध्ये तर मी एक वेब सिरीज पाहिली, त्याच्यामध्ये महिलेचं कॅरेक्टर आहे आणि ती महिला तिची मैत्रीण दाखवली आहे. आता ह्या सगळ्या प्लॉटमध्ये जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये ते खरंच तितकं आवश्यक नाही आहे, तरी पण ते त्याच्यामध्ये घातलं गेले. आणि आत्तापर्यंत तुम्ही नवीन ज्या सिरीज आहेत किंवा नवीन जे सिनेमा आहेत ते पहा, त्याच्यामध्ये एक तरी कॅरेक्टर असं असतं की ज्याचे सेक्शुअल प्रेफरन्सेस हे वेगळे आहेत. तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं नाही, पण मला असं म्हणायचं आहे की हे नरेटिव्ह सेट केलं जाते. घरोघरी हा प्रकार आहे असं नाही. ज्यांचे प्रेफरन्सेस वेगळे आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे, त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. मुद्दा तो नाहीच आहे. मुद्दा हा आहे की एवढ्या प्रमाणामध्ये हा विषय चर्चेला घेतला जातोय किंवा एवढ्या प्रमाणामध्ये हा विषय सादर केला जातोय
की आता सर्वसामान्य घरांमध्ये सुद्धा मुलगा मी लग्न करणार नाही म्हटलं की घाबरून पॅरेंट्स विचारतात की का रे बाबा तुझं तसं काही नाही आहे ना. म्हणजे इतकी परिस्थिती आलेली आहे. आणि वास्तविक पाहता इतकं काही असं नाही आहे की प्रत्येक घरामध्ये एक तरी माणूस असा आहे, अशी काही परिस्थिती आहे का. पण सादर तसं केलं जातं आहे, दाखवलं तसं जातं आहे. आणि त्याला माझा आक्षेप आहे की एखाद्या गोष्टीचं उदात्तीकरण होऊ नये, त्याच्या फॅक्ट्स तुम्ही मांडल्या जाव्यात. उदात्तीकरण करताना काय होतं ना की एखाद्या गोष्टीचं त्याच्या समस्येपर्यंत तर पोहोचत नाही आणि त्याचं उदात्तीकरण करण्याच्या नादामध्ये ते न्यू नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला जातो. तर मला असं म्हणायचं की ते नॉर्मल आहे तर ते नॉर्मल राहू द्या. त्याला तुम्ही खूप स्पेशल ट्रीटमेंट देऊ नका, त्याची गरज नाही आहे. आणि ती स्पेशल ट्रीटमेंट दिल्यामुळे एक सर्वसामान्य लोकांमध्ये सजगता यायला हवी, ती ऑलरेडी आलेली आहे, पण त्याच्याबद्दल कुतूहल वाटेल इतकंही सादरीकरण त्याचं होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. जे आता होतंय की जी मुलं टीनेज आहेत त्यांना सुद्धा ह्या सगळ्या प्रकाराबद्दल उत्सुकता वाटावी, इतक्या प्रमाणामध्ये बंबार्डिंग ह्या गोष्टीचं केले जाते. आणि मला वाटतं समाजासाठी ते घातक आहे. ते असावं नसावं ह्या सगळ्या प्रश्नामध्ये मला पडायचंच नाही आहे. हा प्रश्न नाहीच आहे. समाजामध्ये जे प्रश्न असतात ते तुम्ही मांडले पाहिजेत, पण म्हणून त्याचं उदात्तीकरण नाही केलं पाहिजे, जे केलं जातं आहे. आणि प्रत्येक सिनेमामध्ये, प्रत्येक वेबसिरीजमध्ये हे सगळे असे प्रसंग घातले जातात. मला असं वाटतं की ज्यांचे हे प्रेफरन्सेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं नाही आहे. उदात्तीकरण करणं आणि ते उदात्तीकरण केल्यामुळे काय त्याच्यामधले लूफॉल्स आहेत किंवा त्याच्यामध्ये अजून समस्येचे जे वेगवेगळे जे कंगोरे असतात ते समजण्यासाठी समाज प्रगल्भ होत नाही आहे. तर सरसकटीकरण केलं जातं आहे त्याचं आणि ह्याला माझा जास्त आक्षेप आहे. तुम्ही एखादा प्रश्न मांडताना तो खूप गंभीरपणे हाताळला पाहिजे, तर तितक्या गंभीरपणे तो प्रश्न हाताळला जात नाही आहे. आणि मला वाटतं ह्याची सुरुवात मादला आडला बिघड गयापासून झाली असावी कदाचित. मी कदाचित म्हणते, कदाचित ते चुकीचंही असू शकतं. पण जे उघडपणे ह्या गोष्टींचा पुरस्कार केल्यासारखं जे सादरीकरण केलं जातं आहे आणि त्यातली गंभीरता काढून टाकली जाते, तर ही गोष्ट मला असं वाटतं की समाजासाठी सुद्धा खूप जास्त घातक आहे. सर्वसामान्य घरांमध्ये जे विषय चर्चिले गेले पाहिजेत तर ते न चर्चिले जातात, त्याविषयी कुतूहल वाटून त्याविषयी नको त्या गोष्टींचा जास्त विचार लोक करायला लागलेत असं मला वाटतं. स्पेशली टीनेज मुलांच्या बाबतीत तुम्ही बघा ना, ड्रग्ज असू देत किंवा दारू, सिगारेट या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये की एक नोट लिहिली जाते की दिस इज इंजुरियस टू युअर हेल्थ, असं असताना सुद्धा त्याच्याबद्दल सिनेमामध्ये फक्त त्याचं जे सादरीकरण केलं जातं की हिरो सिगारेट ओढतोय, त्याच्यामुळे टीनेज मुलांना त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं. आणि त्या सादरीकरणामुळे काय काय परिणाम होऊ शकतात ह्याचा विचार आपण थोडासा केला पाहिजे. तर तसंच काहीसं ह्या बाबतीमध्ये पण होतं आहे का, त्याचं सादरीकरण करताना ते चुकीच्या पद्धतीने केलं जातं आहे का. त्यामध्ये जे काम करणारे कलाकार आहेत त्यांच्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटते की त्यांचे प्रेफरन्सेस खूप वेगळे असताना सुद्धा फक्त अभिनय करायचा म्हणून ह्या भूमिका करताना खूप उघडं नागडं सत्य ते अभिनयातून मांडत असतात. तर त्यावेळेस त्यांच्यावरती काय होत असेल, फक्त कामाचा भाग, फक्त अभिनय इतपतच ती गोष्ट आहे का. तर तुम्ही शारीरिक जवळीक जेव्हा साधता तेव्हा ती फक्त अभिनयापुरतं ते मर्यादित राहिले असं मला तरी वाटत नाही. आणि त्यामुळे मला त्या सगळ्या कलाकारांबद्दल सुद्धा खूप जास्त सहानुभूती वाटते. तर मला असं वाटतं की याबद्दल सगळ्यांनी सजग राहिलं पाहिजे. आणि असे प्रश्न ज्या आता आपण असं तर म्हणू शकत नाही की ज्या सिनेमांमधून मांडलेत किंवा ज्या वेबसिरीजमधून मांडले आहेत तर त्यांना तुम्ही ते पाहू नका असं तर होत नाही. तुम्ही कोणाकोणाला थांबवणार, ह्या गोष्टी होणार आहेत. पण हे होऊ नये ह्याच्यासाठी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. आणि प्रत्येकाने त्याबद्दल की हे आम्हाला माहिती आणि त्याच्याबद्दल जास्त दाखवण्याची गरज नाही आहे, हे कुठेतरी प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती ज्याला जसं शक्य आहे तसं कुणी लिहून कुणी व्यक्त होऊन प्रत्येकाने आपला निषेध नोंदवला पाहिजे. मला असं वाटतं की निषेध नोंदवणं ही सुद्धा एक खूप मोठी
समाजभान असण्याची निशाणी आहे आणि म्हणूनच आज हा निषेध नोंदवण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेली आहे। या विषयावरती तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा आणि कमेंट्समध्ये तुम्ही ते तुमचे पण अनुभव शेअर करा आणि हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।